ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಅಥ ದೇವರ್ಷಿರಾಜನ್ ಸಂಪರೇತನ್ ನೃಪಾತ್ಮಜಂ ದರ್ಶಯಿತ್ವೇತಿ ಹೋವಾಚ ಜ್ಞಾತೀನಾಮನುಶೋಚತಾಂ. ನಾರದ ಉವಾಚ ಜೀವಾತ್ಮನ್ ಪಶ್ಯ ಭದ್ರಂತೆ ಮಾತರಂ ಪಿತರಂಚ ತೇ ಸುಹೃದೋ ಬಾಂಧವಾಸ್ತಪ್ತಾಃ ಶುಚಾತ್ ತ್ವತ್ಕೃತಯಾ ಭೃಶಂ. ಕಲೇವರಂ ಸ್ವಮಾವಿಶ್ಯ ಶೇಷಮಾಯುಃ ಸುಹೃದ್ವೃತಃ ಭುಂಕ್ಷ್ವ ಭೋಗಾನ್ ಪಿತೃಪ್ರತ್ತಾನಧಿತಿಷ್ಠ ನೃಪಾಸನಂ. ಜೀವ ಉವಾಚ ಕಸ್ಮಿನ್ ಜನ್ಮನ್ಯಮೀಮಹ್ಯಂ ಪಿತರೋ ಮಾತರೋ ಭವನ್ ಕರ್ಮಭಿರ್ಭ್ರಾಮ್ಯಮಾಣಸ್ಯ ದೇವತಿರ್ಯಂಗ್ರಿಯೋನಿಷು ಬಂಧುಜ್ಞಾತ್ಯರಿಮಧ್ಯಸ್ಥಮಿತ್ರೋದಾಸೀನ ವಿದ್ವಿಷಃ ಸರ್ವ ಏವ ಹಿ ಸರ್ವೇಷಾಂ ಭವಂತಿ ಕ್ರಮಶೋ ಮಿಥಃ. ಯಥಾ ವಸ್ತೂನಿ ಪಣ್ಯಾನಿ ಹೇಮಾದೀನಿ ತತಸ್ತತಃ ಪರ್ಯಟಂತಿ ನರೇಷ್ವೇವಂ ಜೀವೋ ಯೋನಿಷು ಕರ್ತೃಷು. ನಿತ್ಯಸ್ಯಾರ್ಥಸ್ಯ ಸಂಬಂಧೋ ಹ್ಯನಿತ್ಯೋ ದೃಶ್ಯತೆ ನೃಷು ಯಾವದ್ಯಸ್ಯ ಹಿ ಸಂಬಂಧೋ ಮಮತ್ವಂ ತಾವದೇವ ಹಿ. ಏವಂ ಯೋನಿಗತೋ ಜೀವಃ ಸ ನಿತ್ಯೋ ನಿರಹಂಕೃತಃ ಯಾವದ್ಯತ್ರೋಪಲಭ್ಯೇತ ತಾವತ್ ಸ್ವತ್ವಂ ಹಿ ತಸ್ಯ ತತ್. ಏಷ ನಿತ್ಯೋವ್ಯಯಃ ಸೂಕ್ಷ್ಮ ಏಷ ಸರ್ವಾಶ್ರಯಸ್ವದೃಕ್ ಆತ್ಮಮಾಯಾಗುಣೈರ್ವಿಶ್ವಮಾತ್ಮಾನಂ ಸೃಜತಿ ಪ್ರಭುಃ. ನ ಹ್ಯಸ್ಯಾತಿ ಪ್ರಿಯಃ ಕಶ್ಚಿನ್ನಾಪ್ರಿಯಃ ಸ್ವಃ ಪರೋಪಿ ವಾ. ಏಕಃ ಸರ್ವಧಿಯಾನ್ ದ್ರಷ್ಟಾ ಕರ್ತॄಣಾಂ ಗುಣದೋಷಯೋಃ. ನ ದತ್ತಾತ್ಮಾ ಹಿ ಗುಣಂ ನ ದೋಷಂ ನ ಕ್ರಿಯಾಫಲಂ ಉದಾಸೀನವದಾಸೀನಃ ಪರಾವರದೃಗೀಶ್ವರಃ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಇತ್ಯುದೀರ್ಯ ಗತೋ ಜೀವೋ ಜ್ಞಾತಯಸ್ತಸ್ಯ ತೇ ತದಾ ವಿಸ್ಮಿತಾ ಮುಮುಚುಃ ಶೋಕಂ ಛಿತ್ವಾತ್ಮಸ್ನೇಹಶೃಂಖಲಾ. ನಿರ್ಹೃತ್ಯ ಜ್ಞಾತಯೋ ಜ್ಞಾತೇರ್ದೇಹಂ ಕೃತ್ವೋಚಿತಾಃ ಕ್ರಿಯಾಃ ತತ್ಯಜುರ್ದುಸ್ತ್ಯಜಂ ಸ್ನೇಹಂ ಶೋಕಮೋಹಭಯಾರ್ತಿದಂ. ಬಾಲಘ್ನೋ ವ್ರೀಡಿತಾಸ್ತತ್ರ ಬಾಲಹತ್ಯಾಹತಪ್ರಭಾಃ ಬಾಲಹತ್ಯಾವ್ರತಂ ಚೇರುರ್ಬ್ರಾಹ್ಮಣೈರ್ಯನ್ನಿರೂಪಿತಂ ಯಮುನಾಯಾಂ ಮಹಾರಾಜ ಸ್ಮರಂತ್ಯೋ ದ್ವಿಜಭಾಷಿತಂ. ಸ ಇತ್ತಂ ಪ್ರತಿಬುದ್ಧಾತ್ಮಾ ಚಿತ್ರಕೇತುರ್ದ್ವಿಜೋಕ್ತಿಭಿಃ ಗೃಹಾಂಧಕೂಪಾನ್ ನಿಷ್ಕ್ರಾಂತಃ ಸರಃ ಪಂಕಾದಿವದ್ವಿಪಃ. ಕಾಲಿಂದ್ಯಾಂ ವಿಧಿವತ್ ಸ್ನಾತ್ವಾ ಕೃತಪುಣ್ಯಜಲಕ್ರಿಯಃ. ಮೌನೇನ ಸಂಯತ ಪ್ರಾಣೋ ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರಾವವಂದತ. ಅಥ ತಸ್ಮೈ ಪ್ರಪನ್ನಾಯ ಭಕ್ತಾಯ ಪ್ರಯತಾತ್ಮನೇ ಭಗವಾನ್ ನಾರದಃ ಪ್ರೀತೋ ವಿದ್ಯಾಮೇತಾಮುವಾಚಃ. ಓಂ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ ಪ್ರದ್ಯುಮ್ನಾಯಾನಿರುದ್ಧಾಯ ನಮಃ ಸಂಕರ್ಷಣಾಯ ಚ. ನಮೋ ವಿಜ್ಞಾನಮಾತ್ರಾಯ ಪರಮಾನಂದಮೂರ್ತಯೇ ಆತ್ಮಾರಾಮಾಯ ಶಾಂತಾಯ ನಿವೃತ್ತದ್ವೈತದೃಷ್ಟಯೇ. ಆತ್ಮಾನಂದಾನುಭೂತ್ಯೈವ ನ್ಯಸ್ತಶಕ್ತ್ಯೋರ್ಮಯೇ ನಮಃ. ಹೃಷಿಕೇಶಾಯ ಮಹತೆ ನಮಸ್ತೆ ವಿಶ್ವಮೂರ್ತಯೇ. ವಚಸ್ಸುಪರತೆ ಪ್ರಾಪ್ಯಯ ಏಕೋ ಮನಸಾ ಸಹ ಅನಾಮರೂಪಶ್ಚಿನ್ಮಾತ್ರಃ ಸೋವ್ಯಾನ್ನಃ ಸದಸತ್ಪರಃ. ಯಸ್ಮಿನ್ನಿದಂ ಯತಶ್ಚೇದಂ ತಿಷ್ಠತ್ಯಪ್ಯೇತಿ ಜಾಯತೆ
मृण्मयेष्विव मृज्जातिस्तस्मै ते ब्रह्मणे नमः यन्न स्पृशन्ति न विदुर्मनो बुद्धीन्द्रियासवः अन्तर्बहिश्च विततं व्योमवत्तन्नतोऽस्म्यहम् देहेन्द्रियप्राणमनोधियो मे यदंशविद्धाः प्रचरन्ति कर्मसु नैवान्यदा लोहमिवाप्रतप्तं स्थानेषु तद्द्रष्ट्रपदेशमेति ॐ नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपतये सकलसात्वतपरिवृढनिकरकरकमलकुड्मलोपलालितचरणारविन्दयुगलपरमपरमेष्ठिन्नमस्ते श्रीशुक उवाच भक्ताजैतां प्रपन्नाय विद्यामादिश्य नारदः ययावङ्गिरसा साकन्धामस्वायम्भुवं प्रभो चित्रकेतुस्तु विद्यान्तां यथा नारदभाषितां धारयामास सप्ताहमभक्षः सुसमाहितः ततश्च सप्तरात्रान्ते विद्यया धार्यमाणया विद्याधराधिपत्यं सलेभे प्रतिहतं नृपः ततः कतिपयाहोभिर्विद्ययेद्धमनोगतिः जगामदेवदेवस्य शेषस्य चरणान्तिकम् मृणालगौरं शितिवाससं स्फुरत्किरीटकेयूरकटित्रकङ्कणम् प्रसन्नवक्त्रारुणलोचनं मृतं ददर्श सिद्धेश्वरमण्डलैः प्रभुम् तद्दर्शनध्वस्तसमस्तकिल्बिषस्वच्छामलान्तःकरणोऽभ्ययान्मुनिः प्रवृद्धभक्त्या प्रणयाश्रुलोचनः प्रहृष्टरोमानमदादिपूरुषम् स उत्तमश्लोकपदाब्जविष्टरं प्रेमाश्रुलेशैरुपमेहयन्मुहुः प्रेमोपरुद्धाखिलवर्णनिर्गमो नैवाशकत्तं प्रसमीडितुं चिरम् ततः समाधाय मनोमनीषया बभाषये तत्प्रतिलब्धवागसौ नियम्य सर्वेन्द्रियबाह्यवर्तनं जगद्गुरुं सात्वतशास्त्रविग्रहम् चित्रकेतुरुवाच अजितजितः सममतिभिः साधुभिर्भवान् जितात्मभिर्भवता विजितास्तेऽपि च भजतामकामात्मना यात्मदोतिकरुणः तव विभवः खलु भगवन् जगदुदयस्थितिलयादीनि विश्वसृजस्तें शांशास्तत्र मृषा स्पर्धन्ते पृथगभिमत्या परमाणुपरममहतोस्त्वमाद्यन्तान्तरवर्तीत्रजविधुरः आदावन्तेऽपि च सत्त्वानां यद्ध्रुवं तदेवान्तरालेऽपि शित्यादिभिरेष किलावृतः सप्तभिर्दशगुणोत्तरैराण्डकोशः यत्र पतत्यणुकल्पः सहाण्डकोटिकोटिभिस्तदनन्तः विषयतृशो नरपशवो य उपासते विभूतिर्न परन्त्वाम् तेषामाशिष ईश तदनु विनश्यन्ति यथा राजकुलम् कामधियस्त्वयि रचिता न परमरोहन्ति यथा करम्भबीजानि ज्ञानात्मन्यगुणमये गुणगणतोऽस्य द्वन्द्वजालानि जितमजित तदा भवता यदाह भागवतं धर्ममनवद्यम् निष्किञ्चनाये मुनयात्मा रामायमुपासते पवर्गाय विषममतिर्न यत्र नृणां त्वमहमिति मम तवेति च यदन्यत्र विषमधिया रचितो यस्य ह्यविशुद्धः क्षजिष्णुरधर्मबहुलः कः क्षेमो निजपरयोः कियानर्थः स्वपरद्रुहा धर्मेण स्वद्रोहात्तव कोपः परसंपीडया च तथा धर्मः न व्यभिचरति तवेक्षायया ह्यभिहितो भागवतो धर्मः
स्थिरचरसत्त्वकदम्बेष्वपृथग्धिजोऽयमुपासते त्वार्याः न हि भगवन्न घटितमिदं त्वद्दर्शनान्नृणामखिलपापक्षयः यन्नाम सकृच्छ्रवणात् पुल्कसकोऽपि विमुच्यते संसारात् अथ भगवन्वयमधुना त्वदवलोकपरिमृष्टाशयमलाः सुरऋषिणा यदुदितं तावकेन कथमन्यथा भवति विदितमनन्तसमस्तं तव जगदात्मनो जनैरिहाचरितं विज्ञाप्यं परमगुरोः कियदिव सवितुरिव खद्योतैः नमस्तुभ्यं भगवते सकलजगत्स्थितिलयोदयेशाय दुरवसितात्मगतये कुयोगिनां भिदा परमहंसाय यं वैश्वसन्तमनो विश्वसृजश्वसन्ति यञ्चेकितानमनुचित्तज उच्चकन्ति भूमण्डलं सर्षपायति यस्य मूर्ध्नि तस्मै नमो भगवतेस्तु सहस्रमूर्ध्ने। श्रीशुक उवाच संस्तुतो भगवानेवमनन्तस्तमभाषत विद्याधरपतिं प्रीतश्चित्रकेतुं कुरुद्वः। श्रीभगवानुवाच यन्नारदाङ्गिरोऽभ्यान्ते व्याहृतं मेनुशासनं संसिद्धोऽसि तया राजन् विद्यया दर्शनाच्च मे अहं वै सर्वभूतानि भूतात्मा भूतभावनः शब्दब्रह्म परं ब्रह्म ममोभे शाश्वतीतनो लोके विततमात्मानं लोकञ्चात्मनि सन्ततम् उभयं च मया व्याप्तं मयि चैवोभयं कृतम् यथा सुषुप्तः पुरुषो विश्वं पश्यति चात्मनि आत्मानमेकदेशस्थं मन्यते स्वप्नवुत्थितः एवं जागरणादीनि जीवस्थानानि चात्मनः मायामात्राणि विज्ञाय तद्द्रष्टारं परं स्मरेत् येन प्रसुप्तः पुरुषः स्वापं वेदात्मनस्तदा सुखं च निर्गुणं ब्रह्मतमात्मानमवेहि माम् उभयं स्मरतः पुंसप्रस्वापप्रतिबोधयोः अन्वेति व्यतिरिच्येत तज्ज्ञानं ब्रह्म तत्परं यदेतद्विस्मृतं पुंसो मद्भावं भिन्नमात्मनः ततः संसार एतस्य देहाद्देहो मृतेर्मृतिः लब्ध्वेह मानुषीं योनिं ज्ञानविज्ञानसम्भवाम् आत्मानं यो न बुध्येत न क्वचिच्छममाप्नुयात् स्मृत्वेहायां परिक्लेशं ततः फलविपर्ययम् अभयं चाप्यनीहायां सङ्कल्पाद्विरमेत् कविः सुखाय दुःखमोक्षाय कुर्वाते दम्पती क्रियाः ततो निवृत्तिरप्राप्तिर्दुःखस्य च सुखस्य च एवं विपर्ययं बुद्ध्वा नृणां विज्ञाभिमानिनाम् आत्मनश्च गतिं सूक्ष्मां स्थानत्रयविलक्षणाम् दृष्टश्रुताभिर्मात्राभिर्निर्मुक्तस्वेन तेजसा ज्ञानविज्ञानसन्तुष्टो मद्भक्तः पुरुषो भवेत् एतावानेव मनुजैर्योगनैपुणबुद्धिभिः स्वार्थः सर्वात्मना ज्ञेयो यत्परात्मैकदर्शनम् त्वमेतच्छ्रद्धया राजन्न प्रमत्तो वचो मम ज्ञानविज्ञानसम्पन्नो धारयन्नाशु सिद्ध्यसि। श्रीशुक उवाच आश्वास्य भगवानित्थं चित्रकेतुं जगद्गुरुः पश्यतस्तस्य विश्वात्मा ततश्चान्तर्दधे हरिः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
षष्ठस्कन्धे चित्रकेतोः परमात्मदर्शनं नाम षोडशोऽध्यायः। सर्वत्र गोविन्द गोविन्द।